गई है। और मैं तो समझती हूँ कि जिस तरीके का पटाखा फैलाने का काम मोदी जी कर रहे हैं, उससे तो हमारे देश का हर नागरिक, हर बच्चा भी अब उनकी छोटी बातों को समझने लगा। हर कीमत पर पूरे देश को एक हो जाना है। अगर हम इस मरतबा जितने भी हाथ करते हैं अब आवाम के सामने आ चुके हैं। अब किसी चीज का पर्दा नहीं है। आज बेटियों की रक्षा करने वाले, बेटियों की इज्जत करने वालों के लिए उठा रहे हैं, ये भी आवाम के सामने है। आज महिलाओं से जीत रहा है, ये भी आवाम के सामने है। आज इतना ज्यादा माँ बहनों को भरोसा दिया गया, इतना ज्यादा माँ बहनों को कहा गया कि एक माँ बहनों को माथे में 15-15 लाख आ जाएंगे, जो कि तमाम दल की जीती का जो मैनिफेस्टो में साहिबों ने जारी किया था, वो मैनिफेस्टो का कशात काय आणि फटक्यात पाय अशी अवस्था धुळे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांची झाली आहे। नातेसंबंधातील 2-4 डोकी सोडली तर त्यांचा कुणावरही विश्वास दिसत नाही। ज्यांच्यावर त्यांचा विश्वास आहे त्यांना काय करावे हेच उमजत नाही। मित्र पक्षातील नेते कोण, त्यांच्याशी संपर्क कसा साधायचा याबाबत ठाव ठिकाणाही नाही। ज्या मुस्लिम मतदारांच्या बळावर निवडून येण्याचे दिवास्वप्न पाहिले जात आहे त्यांना मोदी द्वेषाच्या भूलभुलैयात अडकवले जात आहे। मुस्लिम मौलाना, सर्वपक्षीय मुस्लिम नेते भविष्यात येऊ घातलेल्या निवडणुकीत मुस्लिमांची नाराजी नको म्हणून जबरदस्तीने फरफटले जात आहेत। मौलाना असो की कुठलाही मुस्लिम नेता असो, जो जितका हिंदू मोदींचा द्वेष करेल तो तितका सेक्युलर, अशी मानसिकता मालेगाव मध्य मतदारसंघाची झाली आहे। मुस्लिम नेतेच काय, मतदार ही काँग्रेसला सेक्युलर मानत नाही। फक्त मोदी आणि भाजप नको एवढाच त्यांचा अजेंडा आहे। महाआघाडीतील मित्र पक्षांच्या नेत्यांना काँग्रेस उमेदवारांच्या कॅबिनेटमध्ये स्थान नाही, तेही बिचारे स्वतःचा आब राखून पावले उचलत आहेत। एकूण असे दिसते की काँग्रेस उमेदवार वारकऱ्यांप्रमाणे फक्त हाती झेंडा घेऊन निवडणुकीच्या वारीला निघाले आहेत। वारकऱ्यांना फक्त विठ्ठल दर्शनाची आस आहे आणि यावरच सर्व भाविकांचा विश्वास आहे, त्यामुळे त्याला कशाचीच भ्रांत नसते। डॉक्टर शोभाताई बच्छाव यांचेही तसेच नाही, त्या वारी करत नाहीत, त्यामुळे संसदेत त्यांना प्रवेश अवघडच दिसतो। गेल्या विधानसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे डॉक्टर शेवाळेंनी अवसान घात करून मित्र पक्ष नेते कार्यकर्त्यांना तोंडघाशी पाडले, तसेच काही घडण्याची भीती व्यक्त